जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग गोमतेचे करा माझे गोमतेचे करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी वंचिले ते पाया पासी वंचिले ते पाया पासी ये करे गोमतेचे करा माझे गोमतेचे करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी तुका मनी सोडिल्या गाठी तुका मनी सोडिल्या गाठी दिली मिठी पायाची दिली मिठी पायाची तुका मनी सोडिल्या गाठी तुका मनी सोडिल्या गाठी दिली मिठी पायाची दिली मिठी पायाची
गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी विठोबा रखुमाई 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 आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही
आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी, वंचिले ते पायापाशी नाही आशी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी, तुका मने सोडिल्या गाठी, तुका मने सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाचिये, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी, शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणामध्ये संतांच्या विषयी असलेला शरण्य भाव या अभंगातून प्रगट करतात, किंबहुना संतांची जवळीक जर जीवनामध्ये जर साधायची असेल तर ती साधण्याकरता त्या संतांच्या जवळ कसं जावं याचा एक विचार या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आमचे हरिभक्तपरायण मुसळी गुरुजी यांचे पितृचरण कैलासवासी ज्ञानदेव गोविंदा मुसळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हा सेवेचा योग आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये वाडवडिलांचं श्राद्ध घालावं असा विधी आहे आणि ते श्रद्धेनं घालावं बरं का. कर्म आहे पण त्याच्यामध्ये श्राद्ध शब्द आहे, त्या घालण्याच्या मागं अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. कारण काही व्यवहारातले प्रसंग आहेत, काही समाजाला दाखवण्याकरता काही करावे लागतात.
तसा हा श्राद्धाचा विधी नाही बरं का. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली वाडवडिलांच्या विषयी असलेली जी श्रद्धा आणि त्या श्रद्धेनं ते कर्म केलं जातं, नैमित्तिक कर्म आहे. का करावं? त्यांचे आपल्यावरती ऋण आहेत आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता थोडासा विचार शास्त्रांनी सांगितलेला आहे बरं का. आणि तो करावा, प्रत्येकाने जीवनामध्ये करावा. आणि त्या भावनेतून त्यांच्या पितृचरणाच्या स्मरणार्थ आता हा सेवेचा योग आहे. कारण संतांनी वर्णन केलेलं आहे, अनेक गोष्टीचं समाजाला काही मार्गदर्शन करत असताना फार जीवनामध्ये काही आपल्याला करता नाही आलं तरी वाडवडिलांनी जे आपल्याला करून दिलं ते जतन तरी जीवनामध्ये करावं. वाढवी महत्व वडिलांचे, त्यांनी काहीतरी आपल्याकरता केलेलं आहे. किंबहुना ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, आपल्याला जीवनामध्ये काही कमवता आलं तर कमवू नका, पण वाडवडिलांचं नाव तरी घालवू नका. वाडवडिलांचं नाव तरी घालवू नका. म्हणून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी आपल्याला जगण्याकरता काहीतरी मार्गदर्शन केलेलं आहे, लक्षात ठेवा. कारण त्यांनी जन्म दिला याच्यामध्येच फार मोठं त्यांचं योगदान आहे, लक्षात ठेवा. फार मोठं योगदान आहे. म्हणून त्यांनी केलेल्या कार्याला विसरता कामा नये. म्हणून आपल्या परीनं त्यांच्याविषयी काय जीवनामध्ये जे करता येईल ते आपण जीवनामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ काय करावं? अन्नदान तर करावंच, श्राद्धाला हे अन्नदान करावंच लागतं. पण त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने काही सत्कर्म घडावं. ते नैमित्तिक कर्म आहे, सत्कर्म नाही बरं का श्राद्ध घालणं. हां, पण त्या निमित्ताने सत्कर्म घडलं पाहिजे. आणि ते सत्कर्म जर काय असेल तर त्या भगवत चिंतन, त्या भगवंताच्या स्वरूपाने काही विचार विनिमय करणं एक सत्कर्मातला भाग आहे. तो करावा. का करावा? पण त्याच्यातून करण्याने ऐकणाऱ्यांच्या मनाला एक सात्विक समाधान प्राप्त होतं. सात्विक समाधान प्राप्त होतं. किंबहुना वाडवडिलांना सुद्धा ते समाधान प्राप्त होतं बरं का. जसं तुकोबांनी वर्णन केले, तयाचा हरिक वाटे देवा. त्या देवाला समाधान होतं, देवाला आनंद होतो. वाडवडिलांना सुद्धा त्याच्यातून समाधान प्राप्त होतं. म्हणून सत्कर्म, त्या भगवत स्वरूपाच्या संबंधाने काही चिंतन घडावं. किंबहुना या भूतलावरती वर्णन करण्यासारखं जीवन कोणाचं आहे? एक वर्णन करावं देवाचं आणि दुसरं वर्णन करावं संतांचं बरं का. बाकी या जगतामध्ये वर्णन करण्यासारखं काही नाही आहे. वर्णन करण्यासारखं माणसं जीवनामध्ये काही करतच नाहीत बरं का. पण नाईलाजाने वर्णन करावं लागतं स्वार्थापोटी बरं का. का समाजात राहावं लागतंय आणि समाजात राहण्याकरता ते वर्णन करावं लागतं. स्वार्थापोटी व्यवहार म्हणून ते वर्णन आहे. पण संतांचं वा देवाचं जे वर्णन आहे ते व्यवहार म्हणून नाही बरं का. व्यवहार म्हणून नाही. त्या वर्णनातून एक अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होते. थोर पुरुषाचं वाणीनं वर्णन करण्याने वाणी तर शुद्ध होतेच, पण अंतःकरण शुद्धीला ते उपयोगी पडतं, लक्षात ठेवा. कारण मानवी जीवनाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, मानवी जीवन आपलं जर पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता संत कृपा जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि संत कृपा जीवनामध्ये होण्याकरता तेवढी अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय कृपा होत नाही आहे. मग ती भगवत कृपा असेल वा संत कृपा असेल,
ज्ञानोबारांनी वर्णन केले, तया सर्वात्मका ईश्वरा सोकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, म्हणून तिये पूजे इरिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. ईश्वर कृपेचं लक्षण सांगितलं बरं का. हा, वैराग्य प्राप्त होणं म्हणजे अंतःकरणाची शुद्धी व्हावी लागते. आणि ते अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता आपल्या जीवनातला जो जो व्यवहार करायचा आहे तो ईश्वरार्पण बुद्धीने करावा बरं का. हा, शुद्ध भावनेनं करावा, निष्काम भावनेनं करावा, निरपेक्ष भावनेनं करावं, लक्षात ठेवा. आणि निरपेक्ष भावनेनं वर्णन करण्यासारखं जीवन या भूतलावरती एक भगवंताचं आणि संतांचं आहे बरं का. त्यात आपलं जीवन पूर्णत्वाला जाण्याकरता संत कृपेची गरज आहे. संतांची जीवनामध्ये जवळीक साधली पाहिजे बरं का. मग संतांच्या जवळ जाण्याकरता काय लागतं? अनेक गोष्टी लागतात. त्यातला पहिला विचार सांगितला, संतांची जवळीक लागण्याकरता पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वादिक दुराविले, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐशी वर्मी मज दावी नारायणांतरीच्या खुना प्रगटोनी. हा, संतांची जवळीक साधण्याकरता पुण्य लागतं. पुण्याशिवाय संतांची जवळीक साधता येत नाही. नुसतं पुण्य असून चालत नाही, ते अगणित पाहिजे आणि निष्काम पाहिजे. पुण्याने संतांची जवळीक साधता येते, पण जवळीक साधल्यानंतर त्याच पुण्याईवरती सगळं काम भागत नाही बरं का. आमचा स्वभाव काय, एकाच तिकिटात सगळं भागलं पाहिजे असं घडत नाही. त्याला काही टप्पे सांगितलेत बरं का. हा, संत भेटी करता पुण्य लागतं आणि भेटल्यानंतर पुन्हा त्यांनी कृपा करण्याकरता पुन्हा त्याच्यापेक्षा वेगळं पुण्य लागतं. कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, ऐशी आशी बोले वाचा, ऐशी आशी बोले वाचा, ऐशी आशी बोले वाचा, जिहारी धरीला मनी, जिहारी धरीला मनी.
कोण हा भाग्याचा ऐशी आशी बोले वाचा. संत भेटीनंतर दुसरा टप्पा सांगितला बरं का. हां, संत भेटी करता पुण्य लागतं, पण तेवढ्याच पुण्यावरती काम भागत नाही. हां, त्यांची कृपा व्हावी, त्यांनी आपल्यावरती अनुग्रह करावा, त्याच्याकरता कोण हा भाग्याचा, असा कोण पुण्यवान आहे असं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे हा जीवन व्यतीत करत असताना, जीवन जगत असताना या मानवी जीवनाला आज सफलतेची आवश्यकता आहे. आणि ती सफलता कधी प्राप्त होईल? नवे नवे संत बहिणाबाईंनी वर्णन केलंय, फार सुंदर वर्णन केले बरं का. आपल्या या भागवत धर्माचं वर्णन करताना त्यांनी वर्णन केले, आपला भागवत धर्म एवढ्या पूर्णत्वाला प्राप्त झाला याला कारण काय हो? संत कृपा झाली, इमारत फळा आली. हां, उगाच जगाच्या पाठीवरती आपला वारकरी संप्रदाय श्रेष्ठ नाही बरं का. हां, त्याच्यामागं संतांची कृपा आहे, लक्षात ठेवा. किंबहुना या आपल्या संप्रदायाचा अनुष्ठान करता पहिला वैला जर कोण असेल तर भगवान सदाशिव आहे. गावातला नव्हे, भगवान शब्द वापरला आहे. म्हणजे आज एवढं मोठं हे कार्य आहे, या कार्याच्या मागं संतांची कृपा आहे, लक्षात ठेवा. तसं मानवी जीवन सफलतेला प्राप्त होण्याकरता संत कृपेची गरज आहे बरं का. बुद्धीच्या जोरावरती आपल्याला ज्ञान संपादन करता येतं, अनेक ग्रंथाचं आकलन करता येतं. शेवटी मनुष्य बुद्धिवानच आहे हो, बुद्धिवानच आहे. मग बुद्धीच्या जोरावरती ज्ञान संपादन करता येतं. ज्ञान संपादन करण्यामध्ये पुरुषार्थ नाही, लक्षात ठेवा. संपादन केलेलं ज्ञान अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे, अनुभूतीला आपण पोचलं पाहिजे. त्याच्याकरता मात्र तिथं संत कृपेची गरज आहे, संत कृपेची गरज आहे, लक्षात ठेवा. कारण आज समाजामध्ये काही लोकांची धारणा आहे, आम्ही बुद्धीच्या जोरावरती अभ्यास केला. करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, दुमत नाही बरं का, दुमत नाही आहे. हां, पण ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये उतरण्याकरता, त्या अनुभूतीला प्राप्त होण्याकरता मात्र त्या केवळ ग्रंथाची कृपा आपल्यावरती होत नाही. साक्षात संत रूपाने ती कृपा जीवनामध्ये व्हावी लागते. आणि ती संत रूपाने जीवनामध्ये कृपा व्हावी लागते. मग व्हावी लागते हे बरोबर आहे, पण कधी होईल? तर तुकोबाराय म्हणतात, त्या संतांची आपण जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुण्याईने आपण जवळ गेलो एवढ्यावरती भागत नाही. हां, पुढचा प्रवास आहे. त्यांनी आपल्यावरती प्रसन्न व्हावं, त्यांनी आपल्यावरती प्रसन्न होण्याकरता त्या मानाची सेवा घडावी लागते. हां, सेवा घडावी लागते. येत सेवा हा दारवंटा, वर्णन केले माऊलीने. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, किंबहुना ज्ञानोबाराय उपजताच ज्ञानी होते, उपजताच ज्ञानी होते, उपजताच ज्ञानी होते. म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली असं त्याची संगती नाही बरं का. हां, कारण ज्ञानोबाऱ्या सांगतात, ते हे कृपेचे वैभव
हा एवढा मोठा महान ग्रंथ माझ्या जीवनामध्ये जो प्रगट झाला, याला कारण जर काय असेल तर सद्गुरू निवृत्तीनाथांची कृपा. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायी कपन आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबारे सांगतात बरं का. तेव्हा आपल्याही जीवनामध्ये त्या संतांची जवळीक साधली पाहिजे, संतांची कृपा झाली पाहिजे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. जवळ जाऊन काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? जवळ जाऊन आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो विनय भाव आहे, तो विनय भाव त्यांच्या समोर प्रगट केला पाहिजे बरं का. का केला पाहिजे? तर महाराज म्हणतात विनय भाव प्रगट केल्याशिवाय संत आपल्यावरती तो अनुग्रह करत नाहीत बरं का. अनुग्रह करत नाहीत. तुम्ही ताट मानेने तिथं गेला ना, काहीही परिणाम आपल्या जीवनावरती होत नाही, लक्षात ठेवा. तिथं नम्र भावनेनं त्यांच्या जवळ जावं लागतं, नम्रतेनं बरं का. म्हणून तर आपल्याकडे पद्धत आहे. काय पद्धत आहे? प्रवचन किंवा कीर्तन होण्याच्या एकदा आधी पाया पडलं जातं, आणि कीर्तन प्रवचन झाल्यानंतर एकदा पाया पडलं जातं. का पडलं जातं? पडण्याचा हेतू काय? तुम्ही काहीतरी 4 गोष्टी आम्हाला सांगाव्यात म्हणून पहिल्यांदा नम्र भाव प्रगट करायचा, आणि तुम्ही खरंच 4 गोष्टी हिताच्या सांगितल्या म्हणून पुन्हा नम्रता व्यक्त करायची बरं का. उगच तो पडतवून पाया पडायचा असं नाही, त्याच्यामागं विधेय लक्षात ठेवा. विधेय म्हणजे 4 गोष्टी तुमच्या मुखातून आम्हाला 4 चांगल्या ऐकायला मिळाव्यात म्हणून पहिल्यांदा नमस्कार केला जातो, आणि 4 गोष्टी तुम्ही चांगल्या हिताच्या सांगितल्या म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पुन्हा पाया पडलं जातं. तसं त्या संतांच्या जवळ जावं, आणि संतांच्या जवळ जाऊन त्या संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला विनय भाव प्रगट करावा. तो कसा करावा? तर तुकोबाराय म्हणतात त्या संतांच्या जवळ जावं आणि त्यांच्याजवळ सांगावं, खरंच मी माझ्या आयुष्याचा विचार केला, संपूर्ण आयुष्यभर मी माझ्या जीवनामध्ये विचार केला, माझ्यावरती अनुग्रह करतील असं आजपर्यंत मला जीवनामध्ये कुणी भेटलं नाही बरं का. कुणी भेटलं नाही. मी अनेक त्यांच्या जवळ जाऊन आलो, अनेक हेलपाटे मारले, पण सगळ्यांच्या जवळ जाऊन आल्यानंतर माझ्या लक्षात आलं एकच शरण्य जीवन या भूतलावरती आहे, आणि ते कोणाचं म्हणून शब्द वापरला, आता. बरं का. आता आमच्यावरती कृपा तुमच्याशिवाय कोणीही करू शकणार नाही बरं का. म्हणून तुम्ही आता आमच्यावर कृपा करावी. का कृपा करावी? ती कृपा करण्याकरता विनय भावातून त्या संतांचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग. आपण संत, आपण साधू जिवलग आहात, आपण कृपावंत आहात. आता आमचं काय करा? गोमट करा.
बरं का. शब्दाची रचना केलेली आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, पण संगती लावताना कशी लावायची? साधू संत हो, आपण जीवलग आहात, आपण कृपावंत आहात, आता आमच्यावरती तुम्ही कृपा करा, आमचं काय गोमटं करायचं ते तुम्ही करा बरं का. आपण आहात कसे? जीवलग आहात. पहिलं विशेषण वापरलंय साधू संत बरं का. साधू आणि संत. साधू शब्दाची व्याख्या वेगळी आहे, संत शब्दाची व्याख्या वेगळी आहे, आणि प्रकरणानुसार त्याची संगती मात्र भिन्न भिन्न आहे बरं का. आपण काकड्याचा अभंग म्हणतो, उठा उठा साधू संत. साधू संत कुठं झोपलेले असतात का? आणि साधू संत जर झोपलेले असतील तर त्यांना उठवायचं असेल तर आपल्याला कोण उठवणार हो? म्हणून साधू शब्दाचा एक अर्थ फार मार्मिक सांगितला आहे. शास्त्रामध्ये त्याची उत्पत्ती सांगितलेली आहे. जे साधनेवरती आरूढ आहेत, साध्याकरता प्रवृत्त झाले, त्याला म्हणतात साधू. तिथं तो अर्थ घ्यायचा बरं का. इथं तसा अर्थ नाही आहे. इथं संतांचं वर्णन करतायत. साधू तरी शब्द वापरायला पाहिजे होता, नाहीतर संत तरी शब्द वापरायला पाहिजे होता. साधू आणि संत दोन्ही शब्द वापरलेत का? काही लोकांना बोलायची सवय आहे म्हणून तसे तुकोबाराय बोलले का? साधू संत. आपण संत आहात पण साधू वृत्तीचे आहात बरं का. बरेच जगामध्ये संत आहेत पण साधू वृत्तीचे नाहीत. संधी साधू पुष्कळ आहे जगामध्ये. संधी साधू जगामध्ये पुष्कळ आहेत. कारण साधू वृत्ती कठीण आहे, लक्षात ठेवा. कारण साधू ही काही पदवी नाही आहे, अवस्था आहे. अवस्था आहे, लक्षात ठेवा. अंतःकरणाच्या अवस्थेवरून केलेलं वर्णन आहे, लक्षात ठेवा. महाराज ही परमार्थातली पदवी नाही बरं का. म्हटलं जातं महाराज, शब्द गोंडस आहे. सगळ्यांना महाराज म्हणता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आळंदीमध्ये म्हणण्याची पद्धत आहे. आळंदीमध्ये महाराज कोणी कोणाला म्हणत नाहीत, बुवा म्हणण्याची पद्धत आहे. किती मोठा असला तर बुवाच. अधैर्य असला तरी बुवाच बरं का. तिकडची पद्धतच आहे आळंदीतली. का ते म्हणतात आळंदीमध्ये फक्त ज्ञानोबारायच महाराज आहेत, बाकी इथं कोणी नाही बरं का. सांगण्याचा भाव इथं शब्द वापरतात, साधू संत. आपण संत तर आहात पण साधू वृत्तीचे आहात. साधू वृत्तीचे आहात म्हणजे त्या साधू वृत्तीचं वर्णन करताना तुकोबारांनी वर्णन केले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा.
जेथेची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्या अभंगामध्ये बराच विचार मांडलाय. त्यातलं एकच लक्षण घ्या, मृदू सभाय नवनीत. हे साधूच्या जीवनाकडे तिथला एवढाच लक्षणाचा आत्ता कामापुरता संबंध घ्यावर का. साधूचं जीवन कसं आहे, मृदू सभाय नवनीत. त्यांचं अंतःकरण अंतर्बाह्य मृदू आहे. मृदू कशाला म्हणतात, त्याला काहीही सण होत नाही बरं का. त्याला काहीही सण होत नाही. काही समाजामध्ये सुद्धा मृदू स्वभावाची माणसं आहेत, मृदू स्वभावाची माणसं आहेत, पण ती प्रापंचिक आहेत. प्रापंचिक आहेत. पण ह्या संपूर्ण समाजाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये समाजामध्ये काही प्रसंग जर विपरीत घडले, काही दुःखाचे घडले, तर त्यांच्या अंतःकरणाला ते समाजाच्या संबंधाने सहन होत नाहीत बरं का. तुका म्हणी सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. दुसऱ्याच्या सुखामध्ये आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होण्याची योग्यता ज्यांच्या अंतःकरणाला आहे त्याला म्हणावं मृदू. कारण त्या लोण्याचं वर्णन करताना असं वर्णन केले नवनीताचं, ते थंडीमध्ये घट्ट होत आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपोआप ते वितळत आहे. त्याला काय करावं लागत नाही. त्याचा स्वभाव आहे लोण्याचा बरं का. लोण्याचा स्वभाव आहे. म्हणजे थंडीमध्ये ते असं कडक होतं, एवढं कडक होतं, ते फोडण्याकरता हातोडा मारावा लागतो. हातोडा मारावा लागतो. पण जर उष्णता निर्माण झाली तर त्याला काही करावं लागत नाही. अग्नी न देता ते वितळतं बरं का. तसं जगामध्ये काही माणसं आहेत, त्या समाजाकडे पाहिल्यानंतर ज्यांच्या अंतःकरणाला कठोरता प्राप्त होते. कसे लोक आहेत, काही एवढ्या नीच वृत्तीचे लोक आहेत, नीच वृत्तीचे लोक आहेत, पण त्यांनाही पाहिल्यानंतर ज्यांच्या अंतःकरणाची कठोरता सुद्धा कठोर रूपाने राहत नाही. जरी लोण्याचा दृष्टांत दिला तर पूर्ण लागू पडत नाही बरं का. ते कठोरपणा करण्याकरता मी लोण्याचा सांगितला. पण त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर जे दुर्जन आहेत त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये आणि जे सज्जन आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे बरं का. म्हणून तर ज्ञानोबा बोलून गेले. काय बोलून गेले, जे खळांची व्यंकटे सांदू, तया सत्कर्मी रती वाडू, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुष्टाचं सुद्धा जे हित व्हावं असा विचार करतात बरं वा, भलं व्हावं असं आपण आहात, असं आपलं जीवन आहे, या भावनेतून तुकोबाराय वर्णन करतात. आपण संत साधू आहात. नुसते साधू आहात असं नाही, तर आपल्या ठिकाणी एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे, आपण जीवलग आहात. जीवलग, कोणाला जीवलग म्हणतात, लोक म्हणतात महाराज हे आमचे जीवलग बरं का. हे आमचे जीवलग म्हणजे जीवाला जीव देणारे, जीवाला जीव देणारे त्याला जीवलग व्यवहारामध्ये म्हटलं जातं. जीवलग शब्दाचा अर्थ आहे अतिशय जवळचे, अतिशय जवळचे बरं का. अतिशय जवळचे. खरंच हे कोणालाही काही सांगणार नाहीत, कोणावरती प्रेम करणार नाहीत, पण आमच्यावरती यांचं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, यांच्यापेक्षा आमच्या जीवनामध्ये जवळचं कोणी नाही बरं का. जवळचं कोणी नाही आहे. जी माणसं जीवलग असतात ती माणसं आपल्या अंतःकरणातला प्रत्येक प्रसंग त्या व्यक्तीला सांगतात बरं का. त्या व्यक्तीला सांगतात.
अतिशय जिवलग अशा व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुर्मिळ आहेत. आपली अर्धांगी जिवलग नाही बरं का. आपली अर्धांगी जिवलग नाही आहे. जन्म देणारे मायबाप जिवलग नाही. सखे सोयरे जिवलग नाही आहे. हां, मग कोण? सखा. जो खरा सखा आहे, जो खरा मित्र आहे, तो जिवलग आहे बरं का. तसं आज मानवी जीवनामध्ये समाजाचा सखा कोण, जिवलग कोण? संत आहेत बरं का. बाकी कोणीही नाही आहे. तुकोबारांनी एक दृष्टांत दिलाय शेतकऱ्याच्या अनुभवाचा दिलाय. तुकोबाराय म्हणतात, शेतामध्ये पीक येतं आणि पीक आल्यानंतर त्या ज्वारीला कणस लागतात. ती कणस भरली जातात आणि कणस भरली की भरल्याबरोबर एरवी ती कणस पक्षी त्या कणसावरती बसत नाहीत, पण ते भरल्यानंतर मात्र बसतात बरं का. भोरड्या बुडविती शेता. शेतामध्ये पीक आल्यानंतर ते पक्षी एरवी दूर असतात, पण ती कणस भरली की त्या कणसावरती बसून ते खाऊन जातात. तसे आपले जवळचे लोक आहेत बरं का. तुकोबारांनी वर्णन केले. हां, कणस भरले की जशी ते पक्षी त्या कणसावरती बसून खाऊन जातात, तसं आपल्याजवळ काय असेल तर त्या भावनेनं स्वार्थापुटी माणसं जवळ येतात. एरवी माणसं जवळ येत नाहीत बरं का. प्रमाण आहे, मला उत्तराधार त्याचा आठवेना. भोरड्या बुडविती शेता. हां, शरीर संबंधाचे नाते. बोरड्या बोडविती शेता ते कारी नुमजशी दगडा. हां, महाराज इथं जागा करतात बरं का आपल्याला. अरे त्यांच्याकडे बघ, जागा हो. हे आपल्या जवळचं कुणी नाही बरं का, कुणी नाही. हां, शरीर संबंधातून नातं निर्माण झालेलं आहे. हे आपल्या जवळचं कोणी नाही आहे. मग या जगतामध्ये जवळचं कोण आहे? जवळचं एकच जीवन आहे. आज जीवाच्या दृष्टीने जवळचं जीवन म्हणजे संत जीवन आहे. आपल्या जीवनातले सुख दुःख आपण कोणाला सांगू शकतो? आपण देवाला सांगू शकत नाही का. देवाला सांगण्याकरता तेवढा आपला अधिकार नाही. देवाला सांगण्याकरता त्याचा भक्त व्हावं लागतं. हां, भक्त झालं तर तो ऐकतोय, नाहीतर एरवी कोणाचं तो ऐकत, तो रिकामा नाही कोणाचं ऐकायला. हां, भक्त आपल्या अंतःकरणातले सर्व सुख दुःख त्या देवाच्या समोर व्यक्त करतो. पण सकल जीवांचा विचार केला तर ह्या जीवानी आपल्या जीवनातल्या व्यथा कोणाजवळ मांडाव्यात? हो, कोणाजवळ मांडाव्यात? फक्त एकच जीवन आहे, संत जीवन आहे. त्या संतांच्या जवळच मांडाव्यात, बाकी कोणाजवळ मांडू नयेत. व्यथा म्हणजे प्रपंचातल्या कटकटी नव्हे. प्रपंचातल्या कटकटी नव्हे. हां, काही लोक म्हणतात, महाराज काय करावं, मुलगा ऐकत नाही, बायको ऐकत नाही, सांगतात लोक. हे सांगणं नव्हे बरं का. हां, आज जीव म्हणून आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला जीवदशा प्राप्त झालेली आहे. आता ही जीवदशा प्राप्त झाली. जीवदशा प्राप्त होणं चांगलं नाही आहे. जीवदशेला येणं चांगलं नाही, लक्षात ठेव. पण आता आलोय ना आपण, आता आलोय. आता जीवदशेला आल्यानंतर काय काय आपल्या वाट्याला दुःख आहे. हो, एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. हां, ते सांगता येत नाही. जसं तुकोबारांनी वर्णन केले, पाऊस जमिनीवरती पडला. शरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. तो ढग रूपामध्ये होता, तो शांत होता बरं का. हां,
पण ढग रूपामध्ये असलेला तो वर्षा पाणी जमिनीवरती पडलं. आता तो खाली आला, त्याला वाऱ्याचा संबंध आला. वाऱ्याचा संबंध आल्याशिवाय ढगातलं पाणी खाली येत नाही. तसा अविद्येचा संबंध आल्याशिवाय जीवदशेला येत नाही. बरं का, जीवदशेला येत नाही. आता वाऱ्याचा संबंध त्या ढगाला आला, वाऱ्याचा संबंध ढगाला आला. त्या स्वरूपापासून तो खाली आला. खाली आल्यानंतर तो शुद्ध रूपात होता. शुद्ध रूपामध्ये होता. पण तेच पाणी जमिनीवरती पडलं. लोक म्हणतात हो ते पावसाचं पाणी गढूळ आहे, ते घेऊ नका. का स्वरूपापासून बाजूला गेल्यामुळं जीवनाला गढूळपणा आला. लक्षात ठेवा, अविद्येचा संबंध आला की जीवन गढूळ आहे. नुसतं गढूळ नाही, ते पाणी जमिनीवरती पडलं, मातीचा संबंध आला. नुसता मातीचा संबंध आला नाही, गावातल्या घाणीचा संबंध आला. नुसत्या घाणीचा संबंध आला नाही, चढ उतार आले. हे सगळे करत करत त्याला सण करावं लागतं. कुठंपर्यंत सण करावं लागतं? जोपर्यंत समुद्राला जात नाही तोपर्यंत. हा मधला काळ आहे बरं का. ही जीवदशा आहे. ही ह्या जीवदशेतून आपल्याला सोडवणार कोण? या जीवदशेतून आपल्याला सोडवणार कोण? जो जीवदशेला आज संत रूपाने प्राप्त झालेला आहे, पण जीवदशा नाही बरं का त्यांच्याकडे. पण जीवाला मात्र ते अतिशय जवळ आहेत. इतके जवळचे आहेत. आपल्यालाच ते आपल्या जीवनातून या दुःखातून बाजूला काढू शकतात. याच्यापेक्षा जवळचं या भूतलावरती कोणीही नाही. हा भाव त्या संतांच्या समोर तुकोबाराय प्रगट करतात. जीवलग. खरंच या भूतलावरती आपणच आमची जीवलग आहात बरं का. आमच्या दुःखाचा विचार करणारे आपणच आहात. त्या दुःखातून बाहेर काढणारे आपणच आहात. आपल्याशिवाय आम्हाला या दुःखातून बाजूला कोणीही काढू शकणार नाही. कोणी काढू शकणार नाही. लोक म्हणतात, ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, निवडणुकीला उभे राहिले की लोक म्हणतात आम्ही तळागाळातल्या लोकाला वर काढण्याकरता उभे आहोत. तळागाळातल्या लोकांना वर काढण्याकरता आम्ही उभे आहोत. पण महाराज म्हणायचे तळागाळातल्या लोकाला वर काढण्याकरता नाही, त्या गाळातल्या लोकांना आधी तळात घालण्याकरताही उभे आहेत बरं का. ही माणसं काय तळागाळातल्या लोकाला वर काढू शकतात? तो बोललं जातं. पण आपल्याला याच्यातून, या दुःखातून, या संसार सागरातून बाजूला करणारे जर कोण असतील तर आपणच आहात. खरंच आमच्या जीवनातलं दुःख तुमच्याजवळ मांडू नये तर कोणाजवळ मांडावं? संतांच्या शिवाय हे आपल्याला कोणी याच्यातून बाजूला करू शकत नाही. म्हणून अतिशय जवळचे जीवाला, आम्हा तुम्हाला या दुःखातून बाजूला काढणारं जीवन जर कोणाचं असेल तर महाराज म्हणतात ते संत जीवन आहे. आणि ते व्यक्त करण्याकरता जीवलग. एवढ्यावरती महाराज थांबले नाही. कृपावंत, आपण कृपावंत आहात. आपल्याजवळ एवढी कृपा आहे, ती अमर्याद स्वरूपाची कृपा आहे बरं का. अमर्याद स्वरूपाची कृपा आहे. म्हणून जागोजागी त्यांच्या या कृपेच्या संबंधाने महाराजांनी वर्णन केले. अनेक अभंगातून वर्णन केलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संत, एवढे कृपादान तुमचे मज. अनेक ठिकाणी त्या कृपेच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. का संतांच्या जीवनामध्ये जी कृपा आहे ती असीम स्वरूपाची कृपा आहे. कृपावंत, ज्या कृपेला सीमा नाही बरं का, असीम स्वरूपाची कृपा आहे. कारण काहींच्या जीवनामध्ये काहींना दिल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, बरं का. एखादा मनुष्य काही वाटण्याकरता प्रवृत्त झाला, प्रसादाचं ताट आपल्या हातामध्ये,
आणि वाटत वाटत आपण निघालो आणि वाटता वाटता शेवटच्या माणसाजवळ आलो. ताट रिकाम असतंय बरं का, ताट रिकाम असतंय, पण ताटातही काय नसतंय आणि आपल्या हातातही काय नसतंय. अहो सगळ्यांना वाटलं, हो सगळ्यांना वाटलो, पण वाटता वाटता संपलं ना, वाटता वाटता संपलं. असं ह्याला जीवन म्हणत नाहीत बरं का. हां, ज्यांच्याकडे असं त्या कृपेचं वर्णन केले, हां, जगाला वाटून सुद्धा न संपणारे आहे बरं का, जगाला वाटून सुद्धा न संपणारे आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिथं शब्द वापरला कृपावंत. हां, ज्यांच्या कृपेला सीमा नाही, ज्यांची कृपा असीम स्वरूपाची आहे. तेव्हा आपण कृपावंत आहात, जिवलग आहात, साधू आहात. मग काय करा आता, हां, आमचं कल्याण करा बरं का. इथं भाव प्रगट केलाय. त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये संतांच्या विषयी असलेला विनम्र भाव प्रगट करावा बरं का. का प्रगट करत असताना जे वर्णन केलं जातं ते वास्तव स्वरूपाला धरून वर्णन केलं जातं बरं का. व्यवहारामध्ये काही आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर काल्पनिक वर्णन करावं लागतं, काल्पनिक वर्णन करावं लागतं. एखाद्या व्यक्तीकडे आपण काही गेलो, गावातलं मंदिर बांधायचं आहे, मग लोक काय म्हणतात, धनिक लोकांच्याकडे पहिल्यांदा जावं आपण. मग धनिक लोकांच्याकडे जावं, धनिक लोकांच्याकडे गेल्यानंतर त्याला सांगावं लागतं, खरंच आमच्या गावातले खरे श्रीमंत तुम्हीच बरं का, तुमच्यासारखी श्रीमंती परिसरामध्ये कोणाची नाही बरं का. आता हे खरंच वर्णन केलं जातं, हे वास्तवतेला धरून केलं जातं का त्याच्या मनाला काही पाजर फुटावा म्हणून वर्णन केलं जातं. पाजर फुटावा, हा काहीतरी वर्णन करून प्रवृत्त होईल म्हणून ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रभुनिकर गुरुजी सांगायचे बरं का. एका गावामध्ये काही भाविक लोक एका श्रीमंताकडे गेले आणि सांगितलं, शेठजी आमच्या गावातलं मंदिर बांधायचं आहे, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये अधिक वाटा घ्यावा. ते शेठजी म्हटले, चांगलं आहे, तुम्ही गाव एकत्र होऊन मंदिर बांधकामाकरता प्रवृत्त झाला आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, हरकत नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे मी काम करतो. असं करा, गावाने मंदिर बांधा आणि शिखर माझ्याकरता ठेवा. तो शेठजी काय म्हटला, गावाने मंदिर बांधा आणि शिखर माझ्याकरता ठेवा. लोकाला वाटलं काय उदार आहे हो, पण त्याला माहिती होतं गावाकडून मंदिर बांधणं होणार नाही आणि शिखराचं काम माझ्याकरता शिल्लक राहणारच नाही. असं म्हटलं नाही, मी मंदिर बांधतो आणि गावाने शिखर बांधा. म्हटला काय, गावाने मंदिर बांधा आणि मग शिखराचं काम माझ्याकरता ठेवा. हां, हे श्रीमंतीचं उदारतेचं लक्षण नव्हे बरं का. हां, म्हणून वास्तव स्वरूपाला धरून ते वर्णन असावं. ज्या व्यक्तीकडे आपल्याला जायचं आहे, ज्या व्यक्तीकडून आपल्या जीवनाचं आपल्याला हित करून घ्यायचं आहे, त्या व्यक्तीकडे जाऊन आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करावा लागतो आणि तो भाव खरंच वास्तवतेला धरून प्रगट करावा. म्हणून त्यांच्या वास्तव स्वरूपाला धरून केलेलं वर्णन आहे. खरंच आपण साधू आहात, आपण जिवलग आहात, आपण कृपावंत आहात. तेव्हा आता काय करा, आता एकच करा, आम्ही शरण्य भावाने आपल्याला शरण आलेला आहोत. हां, आता आमचं ज्याच्यामध्ये गोमट आहे ते आपण आता करा. गोमाते करा
गोमटे ते करा माझे आता. हां, आम्ही आपल्याकडे शरण भावना आलो आहे. आपण साधू आहात, जिवलग आहात, कृपावंत आहात. आता आमचं हित कशात आहे ते तुम्ही करा. आम्हाला आमचं हित कशात आहे आम्हाला कळत नाही बरं का. एक विधी सांगितला शास्त्रामध्ये बरं का. काय स्वीकारता आला तर स्वीकारा, नाही चाललंय तसं चालू द्या. एखाद्या थोर पुरुषाकडे आपण गेलो आणि त्यांच्याकडून एखादा आपल्याला ग्रंथ शिकायचा आहे, तेव्हा अमुकच ग्रंथ मला सांगा असं त्यांना म्हणायचं नाही बरं का. माझी योग्यता जाणून मला काहीतरी मार्गदर्शन करा. मी हे शिकायला आलोय, मला हे शिकवा असं कधी म्हणायचं लक्षात ठेवा. का आपली काय योग्यता आहे हे आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा, आपल्याला माहिती नाही आहे. हां, बरेच लोक येतात महाराज. मी आतापर्यंत 4-5 ठिकाणी विचारसागर शिकवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या तरंगाच्या पुढे विचारसागर गेलाच नाही. हां, तिथून पुढे पाठ बंद पडले. का त्याच्या पुढं माणसं शिकतच नाही. अध्यास प्रकरण चालू आहे तिथं. कार्याध्यासाचा संभव आणि कारणाध्यासाचा संभव. तिथं अध्यास पहिला सिद्ध केलाय बरं का. कालच पाठ सांगत होतो, ती पोरं झोपत होती अशी बरं का. महाराज म्हणले कधी ऐकलेलंच नाही. हां, आणि हे ऐकलेलं नसल्यामुळं हे जड झाल्यामुळं आपोआप झोप येते. लक्षात ठेवा. मग त्याचा अधिकार काय, पहिल्यांदा काय शिकवावं. हां, म्हणून आमचे तीर्थरूप महाराज सांगायचे, विचारसागर शिकायच्या आधी विचार चंद्रोदय शिकावा बरं का. विचारसागर शिकायच्या आधी विचार चंद्रोदय शिकावा. का प्रश्न उत्तर आहेत. हां, थोडीशी दिशा मिळते बरं का. हां, त्याच्या पुढचा विचारसागर आहे. हां, विचारसागर शिकल्यानंतर वृत्ती प्रभाकर आहे. हां, वृत्ती प्रभाकर शिकल्यानंतर मग ब्रह्मसूत्र आहे. हां, पुढं क्रम आहे. पहिल्यांदाच गेला मला ब्रह्मसूत्र शिकवा म्हणलं जमेल का. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये गुरूंच्याकडे गेल्यानंतर मला अमुक शिकवा असं म्हणायचं नाही बरं का. आपण त्यांना शरण जायचं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. हे तुकोबाराय सांगतात आज आम्हा तुम्हाला की त्या संतांच्याकडे जावं आणि त्या संतांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करून आता गोमटे ते करा माझे. माझ्या जीवनाचं हित कशात आहे मला माहिती नाही बरं का. हित कशात आहे आम्हाला माहिती नाही आहे. हित व्हावाशी इच्छा आहे, पण नेमकं काय केल्यानंतर हित होतं हे आम्हाला माहिती नाही आहे. मग आमचं हित कशामध्ये आहे हे जाणून ते तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, आम्हाला काहीतरी तुम्ही द्या. कारण त्या बालक दशेचं वर्णन करताना असं वर्णन केले, आई त्या मुलाच्या बाबतीत जे जे करते ते मुलाच्या हिताच्या दृष्टीनं करते. मुलाला हित कशात आहे कळत नाही बरं का. हित कशात आहे कळत नाही. हां, पण त्या मुलाचं हित कशात आहे हे आईला कळतं. हां, म्हणून ती आई त्या मुलाच्या हिताच्या दृष्टीने प्रत्येक व्यवहारातलं कर्म करते बरं का. लक्षात ठेवा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवयाची जाती करी लाभावीन प्रीती. विठ्ठल 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 विठ्ठल. गोमटे ते करा माझे भार ओजे तुम्हाशी. हिताचा विचार मांडलेला आहे. हां, मानवी जीवनाचं हित कशात हे मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या जीवाला याचं ज्ञान नाही. लक्षात ठेवा.
म्हणून तर ज्ञानोबाराय बोलून गेले, अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती, नाई श्रुती परोती माऊली जगा. या भूतलावरती मानवी जीवनाचं हित कशात आहे हे त्या शास्त्राला, त्या संतांना, त्या देवांना माहिती आहे. आम्हा तुम्हाला हित कशात आहे हे आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा, माहिती नाही, अज्ञान आहे त्याच्याविषयी. हित कशामध्ये आहे हो? सांगू, कीर्तन करण्यामध्ये हित आहे का? गाण्यामध्ये हित आहे का? वाजवण्यामध्ये हित आहे का? सप्ते करण्यामध्ये हित आहे? कशात हित आहे आपलं? आपल्याला यातलं काहीच माहिती नाही. लक्षात ठेवा, आज आपण सगळं करालोय. लक्षात ठेवा, हित कशात आहे? माणसाचा स्वभाव आहे, बऱ्याच माणसांना कळत नाही, पण दुसऱ्याचा ऐकायचं स्वभाव नाही ना. आपल्याला ज्याचं ज्ञान नाही त्यावेळी माणसाने आपलं अज्ञान प्रगट करावं. बरं का, अज्ञान प्रगट करावं. अज्ञान प्रगट केल्याशिवाय परमार्थामध्ये माणसाची पुढची वाटचाल योग्य होत नाही. लक्षात ठेवा, पण माणसं परमार्थात अज्ञान झाकून ठेवतात. झाकून ठेवतात. म्हणून गुरुवारी महाराज सांगायचे, 3 ठिकाणं सांगायचे बरं का. एक, डॉक्टरजवळ गेल्यानंतर, वकिलाजवळ गेल्यानंतर आणि गुरूंच्या जवळ गेल्यानंतर काही गोष्टी झाकून ठेवायच्या नसतात. बरं का, झाकून ठेवायच्या नसतात. तुम्ही डॉक्टरजवळ गेला, डॉक्टर पहिल्यांदा विचारतो, कुठं काल वाऱ्यामध्ये फिरला का? नाही म्हणजे घरातच होतो. मग कशी काय सर्दी झाली? काय नाही म्हणजे एसी लावून बसलो होतो. मग बाहेरचं वारं काय नाही, आतलं वारं, शेवटी वारंच आहे ना. म्हणजे डॉक्टर करे तो रोग जाणून घेण्याकरता काय त्याच्या मागं कारण मीमांसा ती तिथं मोकळ्या मनाने सांगावं लागतं, व्यक्त करावी लागते. लक्षात ठेवा, झाकून चालत नाही. लक्षात ठेवा. म्हणून गुरूंच्या जवळ गेल्यानंतर आपलं हित कशात आहे आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा, हित व्हावं ही अपेक्षा आहे, पण आपलं हित कशात आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर त्या संतांना आपण शरण्य भावानं आपला भाव व्यक्त करावा. आमचं हित ज्याच्यामध्ये आहे ते तुम्ही करा. म्हणून जागोजागी वर्णन केले, हित नेनती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा. कारण समाजाचं हित जाणणारे संत आहेत. म्हणून त्यांच्याजवळ गेल्यानंतर आपल्या जीवनाचं गोमट्ट या शब्दाचा अर्थ आहे चांगलं व्हावं. गोमट्ट या शब्दाचा अर्थ आहे कल्याण व्हावं. मग काय केल्यानंतर कल्याण होणार आहे? ते अधिकार परत्वे जाणलं जातं. अधिकार परत्वे जाणलं जातं. आपला अधिकार कसा आहे आपल्याला तो अधिकार कळत नाही. लक्षात ठेवा. पण थोर पुरुषाकडे गेल्यानंतर आपला काय अधिकार आहे, काय योग्यता आहे, ते संत जाणू शकतात. बरं का, संत जाणू शकतात. बालकाला अन्न पचत नाही आहे, मग त्याही काय करते, त्याला दूध पाजते. बरं का, त्याची ती योग्यता आहे. हे आईला कळतं, बालकाला कळत नाही. बालक काही घेताना तोंडामध्ये घालतं. तसं आपल्या मानवी जीवनाचं हित होण्याकरता आपलं हित नेमकं कशात आहे हे आपल्याला ज्ञात नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात, त्या संतांच्याकडे गेल्यानंतर असा भाव आपण प्रगट करावा, आमचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे ते तुम्ही करा. बरं का, हीच गोष्ट चांगदेवाच्या जीवनामध्ये घडली. चांगदेव देवाच्या तुम्ही चरित्र पहा. चांगदेव महाराज ज्ञानोबारायांना शरण गेले. मला अमुक सांगा असं काही म्हटले नाहीत. बरं का, त्यांच्या जीवनामध्ये काय होतं हे चांगदेवांना ज्ञात नव्हतं, पण ज्ञानदेवांना ज्ञात होतं.
म्हणून ज्ञानोबारांनी तिथं चांगदेव 65 म्हणजे नावाचा ग्रंथ सांगितला. चांगदेवाला सांगितला म्हणून चांगदेव, मोजक्या शब्दामध्ये सांगितला म्हणून 65. त्यांची योग्यता जाणून मला अमुक उपदेश करा या भावनेने चांगदेव ज्ञानोबारांच्याकडे गेले नाहीत, लक्षात ठेवा. मला उपदेश करा, काय उपदेश करा? चांगदेवाचा अधिकार जाणून ज्ञानोबारांनी चांगदेवाला केलेला उपदेश आहे. तसं जीवाने संतांच्याकडे जात असताना याच भावनेने जावं, आपण शरण भावाने जावं आणि त्यांना सांगावं ज्याच्यामध्ये माझं हित आहे ते तुम्ही करा. गोमटे ते करा माझे, माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं आणि ते कल्याण व्हावं, ती उद्धाराची व्यवस्था तुम्ही माझी करावी. मी आता असं ठरवलंय, सर्व जबाबदारी आता तुमच्यावरती. भार ओझे तुम्हाशी, कशाचं? उद्धाराचं ओझं, बरं का. उद्धाराचं ओझं त्या संतांच्यावरती सोपवावं लागतं. स्त्रीने लग्न केल्यानंतर आयुष्याची व्यवस्था होण्याकरता ओझं पतीवरती टाकायचं असते, बरं का. पतीवरती टाकायचं आहे. ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी त्या स्त्रीने सांगायचं आता माझ्या आयुष्याची व्यवस्था तुम्ही करा, बरं का. आतापर्यंत मायबापांनी केली, आता इथून पुढं आपण करा. सगळं ओझं कोणावरती? पत्नीचं आपल्यावरती, बरं का. व्यवहाराच्या दृष्टीने. तसं परमार्थाच्या दृष्टीने उद्धाराचं ओझं कोणावरती टाकावं? उद्धाराचं ओझं संतांच्यावरती. म्हणून तुकोबाराय बोलून गेले, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओढे, तुम्हा संतावरी ओढे. तुका म्हणे माझे संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हे प्रपंचाचं ओझं नाही, बरं का. लोक व्यवहारामध्ये म्हणतात एखादा माणूस जर रस्त्याने चालला आणि कोणी जोडीदार असेल, चालता चालता ओझं घेऊन जर थकला तर तो ओझं दुसऱ्याला देतो आणि म्हणतो काय? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अशी त्याची संगती नाही, बरं का. संसाराचं ओझं वाहण्याकरता संत नाहीत, पुष्कळ जगामध्ये माणसं आहेत संत ओझं वाहण्याकरता. उद्धाराचं ओझं सर्वस्व संतांच्या चरणी समर्पित करावं, सर्वस्व, बरं का. सर्व भावाने त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी, भागली या मज वाहतील कडे, भागली या मज वाहतील कडे. भागली या मज वाहतील कडे,
भागली या मज वाहतील कडे त्यांची याने जोडे सर्व सुख त्यांची याने जोडे सर्व सुख तेची माझे हित करते सकळ तेची माझे हित करते सकळ भागलिया मज वाहतील कडे भागलिया सुख त्याची माझे हित करीची सकळ तेची माझे हित करीती सकळ भागलिया मज वाहतील कडे त्यांची आने जोडे सर्व सुख भार ओझे तुम्हाशी उद्धाराचं ओझ संतांच्यावरती घालावं का संतच जीवाचा उद्धार करू शकतात आणि तो उद्धार आपल्या जीवनामध्ये व्हावा असं वाटत असेल तर अनन्य भावाने आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि तो अनन्य भाव कसा आपल्या अंतःकरणातला प्रगट करावा त्याच्याकरता 2 चरणामध्ये मार्मिक विचार तुकोबांनी प्रगट केला आहे बरं का. आपला उद्धार त्या संतांनी करावा. उद्धार करण्याचं सामर्थ्य संतांच्या जवळच आहे. संतांच्या शिवाय कोणी उद्धार करू शकत नाही, पण त्यांच्याकडे जाण्याकरता आपण सर्वस्व त्यांना दिलं पाहिजे. आपल्या मनातला काय काय भाव आहे तो त्यांच्याजवळ प्रगट केला पाहिजे. कसा केला पाहिजे? वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. विठोबा रखो माझे जय विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे. कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठोबा
गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी सरवडे हिरवडे कासार पुतळे आता तो विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. मानवी जीवनाचं परमकल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपण त्या उद्धाराची जबाबदारी त्या संतांच्यावरती सोपवावी. हां, आणि तेवढ्या सर्वस्व भावाने आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे बरं का. सर्वस्व भावाने त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. जो जो भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहे तो त्यांच्या समोर आपण प्रगट केला पाहिजे बरं का. आणि तो प्रगट करताना महाराजांनी इथं प्रगट केलेला आहे. खरंच आमचं हित कशात आहे आम्हाला माहिती नाही, ते आपल्याला ज्ञात आहे, ते आपण करा. तेव्हा आम्ही आपल्याकडे आलो. येत असताना मी तुम्हाला सांगण्याकरता असं काही वेगळं बाजूला ठेवलेलं वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. हां, वंचिल या शब्दाचा अर्थ मी चोरून काय ठेवलेलं नाही बरं का. हां, तुमच्या पायाजवळ काय जे आहे माझ्या मनातलं सगळं मी तुमच्याजवळ मोकळं केलेलं आहे. खरंच आपला काय अधिकार आहे, काय आपली योग्यता आहे ती आपण खरंच तिथं
प्रगट आपण करावी बरं का. साधक दशेत जीवन जगत असताना खरंच आपल्या अंतकरणातला जो भाव आहे तो आपण त्या सद्गुरूंच्या जवळ संतांच्या जवळ व्यक्त करावा बरं का. मी बोलून गेलो मगाशी, माणसाने पहिल्यांदा अज्ञान व्यक्त करावं बरं का. अज्ञान व्यक्त करावं. हो, ज्याचं त्यानंच की, दुसऱ्यानं नवं. तिथं काय ते कोर्टात येतं हो. हां, त्या न्यायाधीशासमोर ज्याची केस चालू आहे तो काय बोलत नाही, त्याचं मत कोण मानतो? वकील मानतो. तसं परमार्थात वकिली चालत नाही. परमार्थात वकिली चालत नाही. हां, आपला काय भाव आहे तो आपण त्यांच्यासमोर प्रगट करावा. आश्रमात असताना काही सेवेची जबाबदारी आपल्याकडे होते आणि सेवेची जबाबदारी जी जवळजवळ व्यवहाराची जबाबदारी आपल्याकडे होती. पैशाचं काम आपल्याकडेच होतं बरं का. अजूनही आहेच. हां, महाराज म्हणले, पूर्णानंद प्रपंच करून काय करणार आहेस, इथंच ब्रह्मचर्य राहून सेवा कर ना म्हटले. महाराज काय म्हटले, गावाकडे प्रपंच करून काय करणार आहेस, इथंच ब्रह्मचर्य राहा, आश्रमाची सेवा कर, तुझी व्यवस्था आम्ही करतो. महाराजांनी म्हटलं, आपण म्हणता बरोबर आहे, पण तेवढं वैराग्य माझ्याजवळ नाही म्हटलं. हां, ब्रह्मचर्य राहण्या इतकं आसक्ती माझ्या चित्तातली गेलेली नाही. हां, मी कशाकरता सांगतोय, जे आहे ते तिथं उघडं बोलावं बरं का. हां, वंचिले ते पायापाशी, त्या संतांच्या जवळ, हां, सद्गुरूंच्या जवळ लक्षात ठेवा, मुलाने बापाजवळ व्यक्त करावं, स्त्रीने आपल्या पतीजवळ व्यक्त करावं आणि शिष्याने गुरुजवळ व्यक्त करावं आणि अखिल जीवाने संतांच्या जवळ व्यक्त करावं बरं का. हां, काही आपल्या मनामध्ये झाकून ठेवू नये. खरंच आपला जो काय भाव आहे, आपल्या अंतकरणाची काय अवस्था आहे ती तिथं उघड करावी. त्यांच्या पायाजवळ ते मोकळ्या मनाने सांगावं बरं का. वंचिले ते पायापाशी नाही याशी वेगळे. मी आता काही तुमच्याजवळ सांगण्याकरता काही बाजूला ठेवलेलं नाही बरं का, काय झाकून ठेवलेलं नाही. हां, माझ्या अंतकरणाची जी अवस्था आहे, हां, माझा काय अधिकार आहे, त्या अधिकाराच्या संबंधाने जे माझं मनाची अवस्था मी आपल्याजवळ व्यक्त केलेली आहे, तेव्हा माझा अधिकार जाणून माझं ज्याच्यामध्ये कल्याण होणार आहे असं आपण करा. गोमटे ते करा माझे बहार ओझे तुमाशी. एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाहीत. तुकोबाराय त्याच्या पुढं जाऊन बोलतात, आज खरंच मनुष्याच्या स्वभावाचं एक दिग्दर्शन जाता जाता तुकोबारांनी या शेवटच्या चरणातून केलेलं आहे बरं का. हां, की परमार्थ करत असताना माणसाचं मन मोकळं असावं बरं का. मन मोकळं असावं. त्यालाच व्यवहारामध्ये म्हणतात, माणसाने परमार्थ करत असताना आतल्या गाठीचं असू नये. आतल्या गाठीचं असू नये. हां, अनेक गाठी आज आमच्या तुमच्या अंतकरणामध्ये आहेत. हां, अनेक गाठी आहेत. हां, आणि त्या गाठी जर मोकळ्या कुठं जर करायच्या असेल तर त्या मन मोकळे मनाने त्या संतांच्या जवळ व्यक्त कराव्यात बरं का. हां, हां, आतल्या गाठीनं तिथं कधीही राहू नये. जर तुम्ही आतल्या गाठीनं जर तिथं गेला तर आपला उद्धार होणार नाही. तुम्ही पहा, कुणाचं जीवन आहे, कर्णाचं जीवन आहे. कर्ण गुरूंच्याकडे शिक्षा संपादन करण्याकरता आला. ज्यांच्याकडे आला त्यांचा नेम होता, क्षत्रियाशिवाय ते शिकवत नव्हते. क्षत्रियाशिवाय ते शिकवत नव्हते. द्रोणाचार्यांच्याकडे त्यांनी सांगितलं, मी क्षत्रिय आहे, क्षत्रिय आहे
असं सांगून कर्ण विद्या शिकण्याकरता गेला, त्याला शिकवली. पण आता इंद्र हा कोणाचा पुत्र? सूर्याचा. आणि अर्जुन हा इंद्राचा वर्ग. इंद्राला वाटलं माझ्या अर्जुनाची महती वाढण्याच्या ऐवजी कर्णाची जर महती वाढली तर काय खरं नाही, म्हणून इंद्राने भोंग्याचं रूप घेतलं. भोंग्याचं रूप घेतलं. दुपारची वेळ होती. गुरुनी सांगितलं मला विश्रांती घ्यायची, आणि विश्रांती घेण्याकरता मांडीवरती डोकं ठेवलं कर्णाच्या. आणि कर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून ते झोपले. आणि भुंग्याच्या रूपाने इंद्र तिथं आला आणि मांडी पोखरायला सुरुवात केली. कोणाची? कर्णाची वर्ग. आणि कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली. मांडी पोखरल्यानंतर रक्त व्हायला लागलं, आणि रक्त वाहता 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 ते बरोबर त्यांच्या अंगाखाली गेलं. अंगाखाली गेल्यानंतर ते जागे झाले. पाहतात तर रक्त येतंय कुठून? बघितलं, कर्णाच्या मांडीतून येतंय. मांडी पोखरून रक्त स्राव सुरू झालेला आहे. तरीही कर्णाने मांडी हलवली नाही. सांगितलं, कर्णा तू मला फसवलंस बरं का, तू मला फसवलंस. तिथं भाव असा आहे, क्षत्रियाचं आणि ब्राह्मणाचं वर्णन आहे बरं का. ब्राह्मण सांगून गेला होता. गुरुनी विचार केला, ज्या अर्थी एवढी मांडी पोखरूपर्यंत सण करण्याची शक्ती ब्राह्मणाजवळ नाही, ही क्षत्रियाजवळ आहे. आणि तू क्षत्रिय आहेस, मला ब्राह्मण समजून तू माझ्याकडे आलास, तेव्हा तुला दिलेली विद्या ही पूर्णत्वाला जाणार नाही. परशुरामाचा संबंध आहे. काय तर जाग करत जा ना. काय परीक्षा घेताय माझी? नाही, चुकलेलं सांगावं. नाही महाराज, तिथं दोरून नाही, तिथं तो क्षत्रिय नाही, तिथं ब्राह्मण. कारण मी काय पाठ करून आलेलो नाही हो कीर्तन. नाही नाही नाही, अजिबात नाही. नाही, मलाच त्याची जाणीव झाली. तरी बी श्रोता जागा आहे का नाही? नाही नाही, मी काय परीक्षा घेतली नाही. परीक्षा घेण्याच्या योग्यतेचा मी नाही, पण माझी परीक्षा तुम्ही घेतल्यासारखं असं मला वाटतं. असू द्या, सोडून द्या, दोघे सारखेच. तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही, दोघंही विसरलो. परिणाम मला तिथं भाव सांगायचा आहे. कर्ण गेला होता, विद्या संपादन करण्याकरता गेला होता, पण काही गोष्टी झाकून ठेवल्या, पण विद्या शेवटी उपयोगाला आली नाही. कर्णासारख्यांची जर ही अवस्था आहे, तर आमच्या तुमच्यासारख्या उंदरांची काय अवस्था? म्हणून त्या संतांच्याकडे, गुरूंच्याकडे जात असताना तुकोबाराय म्हणतात, खरंच महाराज, आम्ही तुमच्याकडे आलो. येत असताना आम्ही आमचं अंतःकरण मोकळं तुमच्याजवळ केलेलं आहे. एकही गाठ आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवलेली नाही. आम्ही मोकळ्या मनाने हा विचार तुमच्यासमोर प्रगट केलेला आहे. तुका मने सोडिल्या गाठी, तुका मने सोडिल्या गाठी, तुका मने सोडिल्या गाठी, तुका मने सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी, दिली मिठी पायाशी, दिली मिठी पायाशी, कोमटे ते करा माझे, कोमटे
करा माझे. तुका मनी सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. मी सर्वस्व तुमच्या समोर व्यक्त केलेलं आहे. अंतकरणामध्ये कुठलाही भाव मी शिल्लक ठेवलेला नाही. असं सर्व भावाने मी तुम्हाला शरण आलोय. तुमच्या पायाला मिठी नाम शरणागती मी स्वीकारलेली आहे. तेव्हा आता तुम्ही काय करा. आता गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. मानवी जीवनाचं परमकल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपलं परमकल्याण करणारी या भूतलावरती संत जीवन आहे. आणि त्या संतांच्याकडे या भावनेनं आपण जर गेलो तर निश्चित संत आपलं कल्याण करतील. म्हणून गोमटे ते करा माझे बहार ओझे तुम्हाशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुम्हाशी. वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. गोमटे ते करा माझे बहार ओझे तुम्हाशी. वेळेची मर्यादा मनीमानशी घेऊन या भंगाच्या माध्यमातून काहीसा विचार आपल्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक एक भाव प्रगट केला. हा भाव आमच्याही अंतकरणामध्ये निर्माण व्हावा म्हणून समाजातला जागा व्हावा या भावनेनं नव्हे बरं का आपला तेवढा अधिकार नाही आहे. आपण आपली काय योग्यता आहे जाणावी याच भावनेनं संत जीवनाशी आपण रत व्हावं. उत्तर आपल्या जीवनामध्ये खरंच आपण जर आपल्या जीवनाला सफलता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर हळूहळू का विना आमच्या अंतकरणातले भाव असे मोकळे व्हावेत. आणि शेवटी त्या संतांनी आपला स्वीकार करावा आणि शेवटी आमचा उद्धार करावा. उद्धार करावा या शब्दाचा आता आपल्याला स्वस्वरूपाची यथार्थ त्यांनी ओळख करून द्यावी हीच त्या संतांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणी संती नवे अंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका.